कसला विधी? आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज केसांना तेल लावायचंय आणि त्यामुळे मग मी हेअर ऑइल बनवणार आहे, तर तुमच्यासोबत ते शेअर करणारच आहे। पण आजचं जे हेअर ऑइल आहे ना, तर ते खास यासाठी आहे कारण की यावेळेस हेअर ऑइल बनवताना आई माझ्यासोबत आहे। कारण नेहमी कसं असतं, मी माझं बनवते कारण की ती मला ज्या पद्धतीने शिकवलेलं आहे, तिने सांगितलेलं आहे किंवा फोनवरती बऱ्याचदा ती एखादा इन्ग्रेडियंट माझा विसरला तरी ती सांगायची, परंतु यावेळी तीच इथं आहे त्यामुळे मग तिच्या अंडर ऑब्झर्वेशन मी हे सगळं करणार आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे ना, या तेलामुळे सगळ्यात जास्त मला झालेला बेनिफिट सांगते। माझ्या आईचे केस ऑलरेडी लांब आणि सॉफ्ट अशा आहेत, पण माझे तिच्यासारखे सॉफ्ट केस नाही, त्यामुळे तिला नेहमी असं वाटायचं की असं केसाची एक जाडी असते बघा, डेन्सिटी, तर काही जणांची खूप पातळ असते, केस जर घेतला तर अगदी नाजूक आणि सॉफ्ट असतो, आणि माझा तोच मोठा केस, अशा टाईपचे केस आहेत माझे। आणि त्यामुळे आईला नेहमी वाटायचं की असे छान सॉफ्ट पण व्हावे आणि लांबी पण वाढावी, त्यामुळे तिने अगदी मी लहान म्हणजे मला ती कायम माझ्यासाठी हे तेल बनवायची। आणि ते माझ्या इतका गवडी पडलेलं, म्हणजे अगदी शनिवारच्या दिवशी तिचं ते सगळं तयारी चालू असायची की ते माझ्यासाठी तेल बनवणं, मग ते लावणं, रात्री मग ते झोपायचं, आणि सकाळी उठलं की परत तिची दुसरी तयारी लागायची, ती म्हणजे माझ्यासाठी धुण्यासाठी शॅम्पू पण ती DIY करायची, केमिकल अजिबात केसात पुडी म्हणजे 600 शॅम्पूचं कधीच घातलं नाही, कारण की तिचं नेहमी असायचं की मी स्वतः बनवते माझ्या हाताने, नको रिस्की केला केस गळतील, एवढे माझे केस तिने छान प्रेमाने वाढवलेले। आणि मग आता म्हटलं की मी आज तेल लावत होते, सो जेव्हा जेव्हा मी तुमच्यासोबत हेअर ऑइल शेअर केलंय, तर किचन मध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात त्यापासूनच मला जितकं मोजकं माहिती तेवढंच, परंतु आई अगदी प्रॉपर पद्धतीने म्हणजे सगळ्या आयुर्वेदिक गोष्टीशिवाय किचन मधले काही इन्ग्रेडियंट्स या सगळ्यांपासून माझ्यासाठी जे हेअर ऑइल बनवायची ना, तर म्हणजे अगदी तिची तयारी ती इतकी असायची ना की काय सांगू तुम्हाला, की DIY शॅम्पू असेल किंवा DIY हेअर ऑइल असेल, मेहंदी असेल किंवा हेअर पॅक लावणं असेल, हे सगळं ती माझ्यासाठी बनवायची आणि मला ते लावून द्यायची, तरी मला ते बसायला कंटाळा यायचा। आता मला असं होतंय की यार कुणी लावून देईल का, किती थकवा आलाय असं, म्हणजे दिवस खूप बदलतात। आणि जर तुमची आई आता कुणी टीनेजर मुली बघत असतील ना, तुमच्या आई तुमच्या केसांना तेल लावते प्रेमाने, तर लावून घ्या, कारण हे दिवस नंतर येत नाही। जेव्हा तुम्ही आमच्या एज मध्ये याल तेव्हा या गोष्टी खूप मिस करतो आपण, कारण आपलं काम, संसार, हे सगळ्या गोष्टी राडगाडग चालू असतात आणि त्यात स्वतःला आपण नेहमी इग्नोर करतो। माझं सेम तेच झालं, त्यामुळे बाळाला तर रात्रीच्या वेळी वगैरे जागतंय, त्यामुळे मला केस गळती, म्हणजे उष्णता क्रिएट होते। आणि तेवढंच कारण नाही तर हार्मोनल चेंजेस, आपण फीड देत असतो बाळाला, त्यामुळे शरीरात वेगवेगळे बदल होतात आणि आफ्टर डिलिव्हरी सगळ्याच जणीचे केस गळतात। तर आता तो जो एक मधला गॅप झाला, माझं दुर्लक्ष बऱ्यापैकी झालं, पण आता पुन्हा सिरियसली मी केसांवरती थोडंसं लक्ष द्यायचं ठरवलेलं आहे। आणि त्यासाठी आई बाजारात जाऊन एक एक इन्ग्रेडियंट आणून ते सगळं जे करायची ना, तर ते आता ती जाऊन तर नाही शकत आहे, पण ती मला तिने सगळी लिस्ट दिली आणि मी ह्यांच्या हातात ती सुपूर्त केली। त्यावेळी सरकाराचं असं होतं, काय वर्षा हे कुठं शोधून कुठं आता आहे ना, मी खूप शोधलं बरं का, कोल्हापुरात महानगरपालिकेपाशी एक दुकान आहे, तिथंच फक्त ते मिळतात सगळे इन्ग्रेडियंट, आणि खूप बारीक बारीक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। आई माझ्यासाठी ते आणायची आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप इफेक्टिव्ह आहेत अगदी। आता याच्यामध्ये थोडक्यात सांगते, हा जो नागर मोठा आहे ना, तर हा शेतात नांगरणी करताना नांगराच्या त्या पायामध्ये तो मिळतो, तर ते स्वतः ते आणायचे, खाली गाठ असते, ते एक एक काढून ते आणायचे। आणि तिला जर कधी शक्य नाही झालं तर माझ्या 2 मामी वगैरे त्या शेतात जेव्हा खुरपायला लागल्या किंवा नांगरणी मामा करायला लागले की त्यांना सांगून ठेवायचे की ते लवळ्याच्या गाठी जर सापडल्या ना, तर त्या बाजूला काढून ठेवा, म्हणजे माझ्या केसांसाठी एवढं प्रेम तिचं माझ्या केसांवरती। आणि सगळ्यात महत्वाचं प्रेम आहे बरोबर, प्रेम तर आहे आणि गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा आहेत, आणि त्यासोबत पॉझिटिव्हिटी पण महत्वाची आहे। बऱ्याच जणी खूप महागडे ब्रँड वापरतात, तेल वापरतात, पण रिझल्ट काय येत नाही माहिती का, मनामध्ये एक शंका असते की मला याचा उपयोग होईल की नाही।
हे निगेटिव्ह थॉट्स जे असतात ना तेच आपल्याला बऱ्यापैकी निगेटिव्हच रिझल्ट देतात आणि कुठलंही काम आपण एक पॉझिटिव्ह विचाराने करतो. अगदी तेल लावताना सुद्धा माझे केस खूप आता छान ग्रो होणार आहेत हे एक फिलिंग आहे ना तेच बऱ्यापैकी पॉझिटिव्हिटी. आईच्या हातचं तेल आहे एवढा जर विचार केला तर मग ते त्या पुसवणे पे सोहागा असं होतं ते आहे ना अशा गोष्टी आहेत. मनीत तेल लावायची आणि मी त्याच सुंदर अशा वातावरणात वाढलेली आहे त्यामुळे मला ना म्हणजे असं घरात कुणी नसावं ही गोष्टच पटत नाही. मला नेहमी असं असतं की सगळे असावे कारण की त्याच्यात अपब्रिंगिंग झालेलं असल्यामुळे तर तसंच वातावरण पुन्हा पुन्हा मिस करते मी. त्यामुळे मी लांबतानात गेले की इकडे यायला मागत नाही तसं चला तर आता बऱ्यापैकी साहित्य घेतलेलं आहे आणि इथं दिसत असेल तुम्हाला कढीपत्ता आहे आणि या इकडे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. हे तर मी जाऊन आणलं एवढे बारीक सारी गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पावडर आणि हे जी गोष्ट दिसते ना तुम्हाला इथे मात्र आपण जेव्हा तुम्ही कधी हेअर ऑइल घरी बनवत असाल ना तर डेफिनेटली लाल कांदाच वापरा. पांढरा कांदा अजिबात वापरायचा नाही तो वेगळ्या कारणासाठी वापरला जातो. तो केसांना जर वापरला तर हेअर फॉल होतो. वरचं जे साल आहे ना तर ते गुलाबी किंवा लाल असेल तर तेच आपण वापरायचे. आणि हे एवढे सगळे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत तर मेन म्हणजे हे तर खूप जास्त गरजेचं आहे. आणि कढीपत्ता जास्वंद हो खूप सारे इन्ग्रेडियंट म्हणजे लिस्ट जर काढली ना अशी 5-25 नावं येतील तुम्हाला हे बारीक सारी बघितलं तर. मी काय म्हणतोय तुला हेअर ऑइल एवढं लागणार आहे का एवढं सगळं साहित्य थोडं क्वांटिटी मध्ये बनवायचं ना एवढं सगळं कशाला हे ना बनवलं का तर हे एकतर खूप कालावधीसाठी आपण वापरू शकतो. जास्त प्रमाणात बनवायची काय गरज आहे का बघू किती प्रमाण झालं याचंही टिकतंय की नाही ते लय दिवस राहते वर्षभर जाते वर्ष 2 वर्ष सुद्धा काहीच नाही त्याला काहीच होणार अनुभव आहे म्हणून आणि 1-2 दिवसाचा अनुभव नाही वर्षानुवर्षाचा ती एवढी होती तेव्हापासून तीच केलेला आहे. आतापर्यंत मला त्याला भरपूर अनुभव आलेला आहे. काय होत नाही त्याला जास्त पण तरी सुद्धा ना माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी पण सांगितले की वर्ष तू करत असेल तर ना आम्हाला पण पाठवून दे म्हणून. तर त्यामुळे त्यांच्यासाठी पण बनवत आहे कारण की आई इथं आहे तर मग म्हटले चला थोडं जास्त प्रमाणात करू. आणि म्हणजे कसं मला एकटीला म्हणलं का की थोडा लोड होतो पण आईने मला बऱ्यापैकी तिथं साहित्य वगैरे काढून दिले. तर आता मी ते कांदा वगैरे घेते कट करून आणि याच्यात काही मॉइश्चर असलेल्या गोष्टी पण आहेत. आपल्या दारातली ॲलोवेरा आहे दारातली तिकडचा शब्द आहे बरं का आपल्या गॅलरीतली ॲलोवेरा आहे तिकडे असं म्हणायचं ना आपल्या दारातला कढीपत्ता दारातली ॲलोवेरा जास्वंद. आणि आई माझ्यासाठी कोणता DIY शॅम्पू बनवायची त्याची लिंक मी इथं देते तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. त्यासाठी जास्त काही नाही आपली जे शिकेकाई आहे ती त्यानंतर आहे काय नागरमोथा शिकेकाई रिटा आणि हे सगळं फोडायचं रिटातलं बी काढायचं शिकेकाईतलं बी काढायचं उन्हाला वाळू घालायचं मिक्सर मधून काढायचं नागरमोथा ती सगळं आणि एक जीव करून भरून घ्यायचं डब्बे. आणि ती रिटा असते ना ती आपल्या केसांमधली गहाण तर काढते शाईन तर देते पण सोनं धुवायला ती वापरली जाते. सोन्याला चकाकी येते ना तशी केसांना चकाकी येते. स्कॅल्प असतं ना आपलं ते क्लीन होय. ही लोखंडाचीच कढई ठेवू बाबा लोह उतरते त्या तेलामध्ये. सगळे शिकले हो माझ्या बायकोने सगळे शिकले तुमच्यापेक्षा फास्ट आहे. बरोबर नाही काय तुझ्या जागी यायला मला कितीतरी जन्म घ्यायला ते तर खरं आहे. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. आई आईच असते गुरुच असतो. हा कारण शिष्यानं किती जरी पुढे गेलं तरी गुरुच्या जीवावर गेलेला असतो. चला आपलं DIY हेअर ऑइल तयार करण्यासाठी इकडे गॅस ऑन केला त्याच्यावर लोखंडाची कढई ठेवली आणि हे इन्ग्रेडियंट मी घेतलेले. एकदा सगळी तयारी करून झाली आपली आणि शेवटी इथं आई सुद्धा मला गाईड करण्यासाठी बसलेले मार्गदर्शक आमचे इथं बसलेले आहेत आणि आई इथं सगळं प्रिपरेशन करून झालेलं आहे. लोखंडाची कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये लोह तत्व असतं त्यामुळे ते खूप जास्त गरजेचं आहे आपल्या केसांसाठी. मेहंदी भिजत घालताना सुद्धा मी अशा ह्याच्यामध्ये घालते जेणेकरून त्याचा खऱ्या अर्थाने आपल्या केसांना उपयोग होतो की नाही काय. कलर सर खूप छान येतो आणि मार्गदर्शक तिकडून सांगतायत काय ही सगळ्या गोष्टी रिमाइंड करून देत आहेत. एक चालू आहे की बारीक आचेवर कर कारण हे
त्याला. लो फ्लेमवरती मी इथं कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 5 वाट्या कोल्ड प्रेस ऑइल जे असतं ना, खोबरेल तेल, ते टाकलंय आणि त्याच्यामध्ये साधारण मोठे 3 चमचे कोरफडीचा गर घालतेय आणि हा एकदम फ्रेश गर आहे. मेथी सीड्स जे आहेत ना, तर ते आपल्याला ऍटलिस्ट 24 तास तरी भिजू द्यावे लागतात आणि त्यानंतर म्हणजे स्प्राउटेड मेथी असते, काली मेथी जास्त उपयोगी असते. मेथी सीड्स असे कोरडे पण काही जण वापरतात, पण त्यांनी तितका म्हणजे फरक पडत नाही. स्प्राउटेड मेथी, जास्वंदाची फुलं, 1 मोठी वाटी कढीपत्ता, त्यासोबतच याच्यामध्येच आपण कडुलिंब पण टाकलेला आहे आणि जास्वंदाची पानं सुद्धा टाकली आहेत. त्यासोबतच गुलाबाच्या पाकळ्या, छोटी 1 वाटी सुकवलेला आवळा आणि 1 वाटी त्याच्यामध्ये नागरमोथा. छानपैकी या तेलाचा कलर बदलतोय, पाहू शकताय. खरं तर हे मोठ्या आचेवर केल्यास काहीच व्हॅल्यू राहत नाही आणि ह्याला थोडासा जास्त वेळ काढावा लागतो. त्यामुळे शक्यतो सुट्टीच्या दिवशी या गोष्टी केलेल्या बऱ्या पडतात, कारण थोडीशी टाइम टेकिंग प्रोसिजर आहे. पण एकदा केलं की मग चांगलं बरेच दिवस ते आपल्याला यूजला जाणार आहे. जे काही याच्यात इन्ग्रेडियंट वापरतोय तर ते ना स्टेप बाय स्टेप वापरावे लागतात. म्हणजे जे ओले घटक आहे, जसं की ॲलोवेरा टाकलं मी, कारण त्याच्यात जास्त मॉइश्चर असतं, कारण तर कांदा सुद्धा ओलाच असतो, तर त्या गोष्टी आधी टाकून घेतल्या. त्यानंतर मग आपण पानं टाकली जी ओली आहे, नंतर थोडंसं त्यापेक्षा कमी वेळ घेतात आणि वाळलेले असतात, ते सुके असतात त्यामुळे. आणि त्यानंतर लास्ट स्टेपला पावडर फॉर्म असतो ना, ब्रिंगराज पावडर फॉर्म मध्ये, तर हे सगळ्यात लास्टला अशा गोष्टी मी करते, कारण ते करपणार नाही. कारण पावडर लवकर तेलामध्ये करपू शकते. म्हणजे काही जण कोणत्याही कधीही काही टाकतात आणि मग त्यामुळे काय होतं, तेलामध्ये जर ते मॉइश्चर राहिलं ॲलोवेराचं किंवा मग पानांचं, फुलांचं, तर मग त्यावेळी तेल सुद्धा खराब होऊन जातं आणि एवढी मेहनत वाया जाते. सो चला आता ही आहे कलौंजी, साधारण 4 चमचे मोठे टाकलेले आहेत मी. त्यासोबत त्याच्यामध्ये शिककाई टाकलेली आहे, ते छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर ब्राह्मी, याच्याने सुद्धा हेअर ग्रोथ खूप छान होते आणि केसांचं आरोग्य खूप सुधारतं. म्हणजे हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हो, हे यूज करून याचे रिझल्ट सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा. आपण एक चूक करतो की हेअर वॉशच्या अगोदरच्या दिवशी मी सुद्धा लावायची, परंतु तसं नाही करायचं. तर हेअर वॉश केल्यानंतर हे लावायचं आणि मग हेअर वॉश करायचं. तयार झालेलं आहे आपलं ते. तर याच्यात ना एक मेहनत आहे ती म्हणजे याला खूप वेळ आपल्याला ढवळत राहावं लागतं लागू नये म्हणून. आणि दुसरं म्हणजे ज्या काही या वनस्पती आपण याच्यात घातलेल्या आहेत आयुर्वेदिक, तर त्या सगळ्यांचा अर्क उतरावा त्यासाठी हे आपल्याला ठेवून द्यावं लागतं पूर्णपणे ते 12 तासापर्यंत. आणि त्यानंतर ते ओतून काढू शकतो आपण. पण आता सध्या मी हे थंड करून घेते आणि नंतर ना मग ते कसं प्रिझर्व करायचं हे पण तुम्हाला दाखवते. वस्त्रगाळ करावं लागतं, म्हणजे त्याच्यातला पूर्ण अर्क त्याच्यात उतरतो आणि थंड होऊ द्यायचं. आणि जेव्हा तुम्हाला लावायचं नाही तर त्यावेळी एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि खाली गरम पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये, त्याच्यात ती वाटी ठेवायची आणि ते कोमट झालं की केस विंचरून घेऊन मग ते लावायचं असतं. आणि लावण्या अगोदर केस धुतलेले असले पाहिजे, ते छान सुकवून घ्यायचे आणि मग लावायचं. म्हणजे स्वच्छ जी स्कॅल्प आहे आपली त्याच्यावरती आपण केस विंचरून घेऊन ते लावतो ना, तर त्यावेळी कुठलंही तेल तुम्ही जेव्हा लावतात तर त्यावेळी ते अप्लाय केल्यामुळे त्याच्या मुळापर्यंत ते जातं आणि कंगव्याने अगोदर आपण विसरून घेतो ना, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन स्कॅल्पवरचं ऍक्टिव्हेट होतं आणि मग त्यामध्ये पोत ऍब्झॉर्ब होतं छानपैकी घेतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण असं विचार करतो मी हे केलं पण मला रिझल्ट नाही आला, मी तू सांगितली होती ती रेसिपी केली पण मला खूप छान रिझल्ट आला. तर त्या दोघींना फरक हाच असतो की पूर्ण स्टेप एकीने फॉलो केल्या आणि काही जणींनी बदल स्टेप मिस केल्या. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जावा, कारण की सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं, पण तो पार्ट जर स्किप केला तुम्ही तर मग त्याचे जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला मिळणार नाही. त्या दिवशी लाईव्हला सुद्धा कमेंट आली होती की तुझी रेमेडी वापरली मला खूप छान इफेक्ट आला. म्हणजे लाईव्हला कमेंट आहे. हो, मी ते स्क्रीनशॉट लावेन जर मला मिळाला तर. चला आता हे मी थंड होऊ देते आणि सगळ्यांचं काम आहे. हे जे आहे ना, हे परत आपण जेव्हा हेअर पॅक करतो ना केसांसाठी त्यावेळेस हे वापरू शकतो.
तर इथं मी ना एका कॉटनच्या कपड्यामध्ये हे वस्त्रकाळ करून घेते. शक्यतो एक कापड ठेवायचं जे यासाठीच आपण वापरणार आहोत. हे तेल मी खूप वर्षांपासून यूज करते. मधल्या काळामध्ये माझा गॅप झाला आणि माझ्या केसांची हालत तुम्ही स्वतःच बघितलेली आहे, म्हणजे अगदी पातळ होऊन गेले होते. हे सगळेच इन्ग्रेडियंट एवढे पॉवरफुल आहेत ना, तुम्ही स्वतः गुगल करू शकता. प्रत्येक इन्ग्रेडियंटची डिटेलमध्ये माहिती घ्या आणि कुठलेही प्रोडक्ट वापरत असाल तर त्यावेळी म्हणजे तेल असेल किंवा शॅम्पू तर त्यावरती इन्ग्रेडियंट लिस्ट असते ती चेक करा. त्याला गुगल करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याचा खरंच आपल्या केसांसाठी काही बेनिफिट आहे की नाही ते. तर त्या हिशोबाने जेव्हा आपण काम करतो ना, म्हणजे आता हे हेअर ऑइल जे मी बनवलेलं आहे माझ्या केसांसाठी, तर त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मी जे इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते सगळेच ऑलमोस्ट इतके गुणकारी आहेत. त्यामुळे साहजिकच केसांचं आरोग्य सुधारणार आहे, त्यात काही डाऊटच नाही आहे. आणि आपली थिंकिंग प्रोसिजरसुद्धा तितकीच जास्त तिथं कारगर ठरते. त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्ह राहण्याचा सुद्धा प्रयत्न आपण नक्कीच करायला हवा. या अगोदर मला वाटतं की 1.5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी मी हेअर ऑइल शेअर केलेले आहेत. DIY हेअर केअर शॅम्पू मी कसे घरच्या घरी करते हेही शेअर केलेलं आहे. परंतु आता काही नवीन फॅमिली मेंबर आपले जोडले गेलेले आहेत आणि सदस्य वाढलेत, त्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा हा घाट घातला. पण हा अतिशय सुधारित आहे, म्हणजे अगदी आईने याच्यामध्ये खूप सारे पॉईंट्स ॲडिशनल मला सांगितलेले आहेत. मी माझ्या वेळी ते करायचे, म्हणजे आईचीच रेसिपी होती पण काही माझ्याकडनं विसरलेल्या गोष्टी त्यासुद्धा याच्यात ॲड केलेल्या आहेत. सो नक्की ट्राय करा. शिरपाक विधी असते कसला विधी? शिरपाक हे आपलं छान असं तेल तयार आहे. आता हे मी काचेच्या एका कंटेनरमध्ये काढून घेते. आता याचं जे कंटेनरचं वरचं लीड आहे ना, तर ते खूप छान आहे, त्याच्यात हवा वगैरे जात नाही आणि खूप दिवस स्टोअर होत. आपलं हेअर ऑइल तयार झालेलं आहे. DIY हेअर ऑइल आहे हे, घरच्या घरी मस्त असं आपण आपल्या स्वतःसाठी बनवलेलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात आईचं प्रेम आणि त्यामुळे जास्त छान केस होतात असं मला वाटतं. तर ज्याच्या त्याचा एक याचा विषय आहे. हे वापरायला पण जेवढं लागतं तेवढं घेऊन आपण हे करू शकतो. हा जो नेक्स्ट बॅच आहे याच्यात जेवढं बसतं तेवढं मी केलं. आता बाकीचं तुमच्यासोबत शेअर करत नाही बसत. अजून 2 बॅच काढायच्या माझ्या मैत्रिणीसाठी आणि त्यानंतर मग आपण भेटू. तेल बनवून झालेलं आहे दोघींसाठी की माझ्यासाठीही. मी त्या दोघींना मी त्यांच्या पत्त्यावर ते पाठवून देईन. बाय द वे आता मला हेअर ऑइल करायचं आहे आणि थोडंसं टाइम टेकिंग ही प्रोसिजर आहे. नो गेन विदाऊट पेन. तशा पद्धतीने आपल्याला छान छान सुंदर केस हवे तर थोडेसे कष्ट घ्यावे लागणार आहेत. सो चला, आणि ज्यांना कष्ट घ्यायचे नाही तर त्यांच्यासाठी मी पाठवून द्यायला, म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत त्या दोघींना आरामात तेल मिळणार आहे. हेअर ऑइल करण्या अगोदर मी केस विंचरून घेते, कारण की पूर्ण स्कॅल्प जे आहे आपलं तिथलं ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. आफ्टर लॉंग टाइम आईकडनं केसांना छान मालिश करून घेणार आहे. चमटी चमटी असं झालं तर 1 वर्ष झालं. आणि मला काय वाटत होतं केस कट केलंच लई केलं, खूप वाढ झाली चांगली. नाही आणि दाट पण दिसतात आहे ना एकदम. पहिल्यापेक्षा दाट वाटतं. उद्यापासून तेल मीच वापरणार बरं का. मीच वापरणार आहे म्हणजे मी पण वापरणार आहे. सॉरी. तेच ना. खरंच राव, तुझं तेलाचं ब्रँड काढलीस तर लईच चालेल, कारण कसं जेन्युइन ओरिजिनल मिळेल सगळ्यांना. हीच आहे आपल्या मराठी माणसाची वृत्ती, हीच आहे. आपण आहे ना बिझनेस मध्ये उतरत नाही. हा, कमेंट करून सांगा की तुम्हाला वाटतंय का वर्षांनी स्वतःचा ही जी रेमेडी आहे ना, स्पेशल आयुर्वेदिक हर्बल आणि आईच्या प्रेमाचं हेअर ऑइल तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवावं का मार्केटमध्ये, म्हणजे एक उद्योजिका म्हणून समोर यावं का, असं मला वाटतंय. अगं नाही, कुठल्याही कामाची सुरुवात आहे ना वर्षा, याच्या छोट्या कन्सेप्ट मधूनच होत असती. खरंच तू करू शकतेस, कारण याचा रिअल इफेक्ट आहे ना लहानपणापासून तुला आईने लावले. आई याच्या अगोदर आपले 4 वर्षापूर्वी व्हिडिओज गेले, बरोबर आहे. आणि लाईव्हला कमेंट काय आली त्या दिवशी की बाबा तुमची मी हेअर रेमेडी वापरले तर मला खूप छान इफेक्ट दिसतोय. हा, आणि लाईव्हला आहे त्याचा मी स्क्रीनशॉट पण ठेवलेला आहे. हा, मग आपण कमी समजतो. नाही, आपण कमी समजतोय स्वतःला, पण करू शकतेस तू, काय हरकत नाही. म्हणजे कसं आहे, थोडस कष्ट आहे, थोडस डोकं लावावं लागणार आहे. आणि पण जेन्युइन प्रोडक्ट जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल ना,
तर आपल्याला पुढे यावं लागेल असं माझं म्हणणं आहे. तू करू शकते. तुझ्या मैत्रिणीसाठी का नाही? माझ्या मैत्रिणीच सांगतील की तुम्हाला काय वाटतं याविषयी सांगा. की बाबा सरकारांचा तर बिझनेस माइंड जागा झालाय अचानकच कसं काय सहज बोलून गेले की घरचंच मॅन्युफॅक्चरिंग आहे तर तुम्हाला काय नाही मी लावू दे का म्हणजे मग तू स्वतःच कर ना. कसं आहे कमेंट मी वाचलेले तुझ्या पहिल्याच्या हेअर ऑइलच्या वगैरे, वहिनी हेअर ऑइल बनवून देतील का असं माझी बायको म्हणतो ते. असं मला किती जणांतर म्हणले ग. कसं म्हणजे कसं वाटतं माहिती का आपल्याला ते पेरणार आहे झेपणार आहे. अरे का नाही, स्वतःच्या मैत्रिणीसाठी हेअर ऑइल वगैरे मस्त बनवून पाठवायला लागली. आणि मी माझे मित्र आहेत ना बरेचसे सहकारी मित्र, त्यांनी ज्यावेळेस तिचा व्हिडिओ आलेला होता हेअर ऑइलचा तर बऱ्याच जणांनी म्हणली होती बाबा मी मागायला लागली. तर मी म्हणलं होते की काय घरच्या घरी बनवा की असं म्हणलं होतं का. तर रेडी मध्ये मिळालं तर खूप बरं होईल. तर मग मी सजेस्ट केलंय तुम्ही पण सांगा तिला की बाबा असं केलं तर काय होऊ शकतं आणि बेटर राहील, सर्वांना चांगलं प्रोडक्ट मिळेल असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. पुढे घे बघ किती दिवसाला लागले. केसाला वाढ आहे. आता कसं झालं दाढी कशा दिसायला सांगू सगळे केस सारखे पहिले पण सारखे होते पण लांब जास्त होते खाली वळी. चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवतो. भेटू आपण लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाय.